नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 19.2 सोडविणार आहोत. सोडूया. पहिलाच प्रश्न, 7,58,237 सेंटीग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम? येथे आपल्याला सेंटीग्रॅमचं रूपांतर हेक्टोग्रॅममध्ये करायचं आहे. तर आपण 19.1 या स्वाध्यायामध्ये हा टेबल कसा पाहायचा हे पाहिलेलं आहे. सेंटी दिलेलं आहे आपल्याला, किती आहेत? 75, 82, 37 या नंबरचं आपल्याला हेक्टोग्रॅममध्ये करायचं आहे, हेक्टोमध्ये करायचं आहे. तर आता 75, 82, 37 या सेंटीचं आपल्याला या हेक्टोमध्ये करायचं आहे. तर काय करणार आपण? किती घरं आहेत? 1, 2, 3, 4 म्हणजे उजवीकडून आपण डावीकडे 4 घरं आलेलो आहोत. म्हणजे याला भागाकार करणार आपण. या साईडकडून या साईडकडे आलो तर भागाकार करतो आपण. म्हणजे 10चा चौथा पॉवर किंवा 1च्या पुढे 4 शून्य याने आपण डिवाईड करणार. म्हणजे एवढे सेंटीग्रॅम म्हणजे एवढे हेक्टोग्रॅम होतील. तर आता आपण 75, 82, 37 हे सेंटीग्रॅम आहेत. जर याला आपण 10,000ने डिवाईड केलं तर हे काय होतील? हेक्टोग्रॅम होतील. आता हा भागाकार करू आपण. आता येथे पॉईंट कोठेच नाही आहे म्हणजे सगळ्यात शेवटी असेल. येथे पॉईंट कोठेच नाही म्हणजे सगळ्यात शेवटी असेल. बरोबर आहे. हे सगळे झिरो जर कॅन्सल केले आपण तर हा भागाकार केल्यासारखं होऊन जाईल. म्हणजे हा पॉईंट आपण कुठे आणणार? 1च्या पुढे आणणार. तर काय होईल? 1, 2, 3, 4 घरं पॉईंट आपण डावीकडे आणलेला आहे. तर हा पण पॉईंट काय होईल? 4 घरं डावीकडे जाईल. 1, 2, 3, 4 म्हणजे पॉईंट कुठे येईल? 5 आणि 8च्या मध्ये येईल. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? 75.8237. 75.8237 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला 10 ग्रॅम सोन्याची किंमत 21,300 रुपये आहे. तर 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती? 7 ग्रॅम आणि 500 मिलीग्रॅम आहे पहा. म्हणजे 7 ग्रॅम आणि 500 मिलीग्रॅम याचं रूपांतर आपण फक्त ग्रॅममध्ये करणार आहोत, कारण ग्रॅमची आपल्याला किंमत दिलेली आहे. तर आता 7 ग्रॅम म्हणजे 7 ग्रॅमच राहतील आणि 500 मिलीग्रॅमचे किती ग्रॅम होतात ते आपण आता टेबलने काढू. 500 मिली बरोबर आहे. आपल्याला ग्रॅममध्ये करायचे. ग्रॅम येथे आहे म्हणजे किती? 500 किती घरं येतात? 1, 2, 3 घरं म्हणजे याला आपण 1000ने डिवाईड करणार. तर काय होईल? 500 भागिले 1000 म्हणजे 7 अधिक हे 0 0 कॅन्सल म्हणजे 5 1 5, 5 2 10 म्हणजे काय येईल? 1/2 होईल. बरोबर आहे. 1/2 म्हणजे काय येईल? म्हणजे 0.5 येईल. 7 प्लस 0.5 म्हणजे काय होईल? 7.5. 7.5 म्हणजे 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होतील? 7.5 ग्रॅम होतील. तर आता आपल्याला 10 ग्रॅम सोन्याची किंमत दिलेली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे? 21,300 रुपये आहे. तर 7.5 ग्रॅमची किती? 7.5 ग्रॅमची किती? तर हे आपल्याला असं करता येईल. 7.5 गुणिले तिरपा गुणाकार 10 ग्रॅमची एवढी किंमत आहे. तर 7.5ची किती? किंवा एका ग्रॅमची जरी काढली तरी चालेल आपण. आता 10 ग्रॅमची 21,300 आहे. 21,300ला 10ने आपण डिवाईड केलं तर एका ग्रामची किंमत निघेल. 0 0 कॅन्सल म्हणजे किती येईल? एका ग्रामची किंमत येणार आहे 2130 रुपये. आपल्याला 7.5 ग्रॅमची काढायची. मग त्यामुळे 7.5 आणि 2130ने गुणाकार करावा लागेल आपल्याला. तर हे काय होईल? 9 5 1 पॉईंट कुठे देणार आपण? एका अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे येईल. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? तर हे उत्तर येईल 15,975 उत्तर येईल आपलं. म्हणजे 7.5 ग्रॅमची किंमत किती होणार आहे? 15,975 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका पेटीमध्ये प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 आणि प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत. समजा एक पेटी असे मित्रांनो. या पेटीमध्ये 250 ग्रॅम वजनाच्या किती वस्तू आहेत? 12 वस्तू आहेत आणि
300 ग्रॅम वजनाच्या किती वस्तू आहेत? 8 वस्तू आहेत. त्या सर्व वस्तू आणि पेटी यांचे एकूण वजन 8 किलो 400 ग्रॅम आहे. या सर्व वस्तू आणि पेटी यांचे वजन, ह्या दोघांचे मिळून वजन किती आहे? 8 किलो 400 ग्रॅम आहे. तर फक्त पेटीचे वजन किती? या पेटीचे वजन किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. किती? किलोग्रॅममध्ये काढायचं आहे. आता 250 ग्रॅमच्या 12 वस्तू आहेत, 300 ग्रॅमच्या 8 वस्तू आहेत. म्हणजे यांचं आपण वजन काढू. एकत्रित वजन किती होईल ते पाहू आपण. वस्तूचे वजन काय होईल? 250 गुणिले 12 आणि पुन्हा प्लस करावं लागेल आपल्याला. हे 250 ग्रॅमच्या वस्तू आणि ह्या 300 ग्रॅम गुणिले 8 ह्या वस्तू. 250 गुणिले 12 किती होतील? 3000 आणि प्लस 3 8 24 म्हणजे हे 2400 होतील. दोघांची बेरीज किती येणार आहे? 5400. वस्तूचे वजन ग्रॅममध्ये आहे. हे वजन कसं आलं आपलं? ग्रॅममध्ये. ह्या वस्तू आणि पेटी हे दोन्हीचं एकत्रित वजन दिलेलं आहे आपल्याला. तर पेटीचं वजन काढायचं आहे. मग पेटीचं वजन किती येणार आहे? पेटीचे वजन बरोबर आपल्याला पेटीचं वजन काढायचं आहे. पेटीचं वजन म्हणजे काय होणार आहे? एकूण वजन आणि वजा वस्तूचे वजन. 8 किलो 400 ग्रॅम दिलेले आहे आपल्याला. 8 किलो 400 ग्रॅम म्हणजे काय होईल? 8 किलो आणि 400 ग्रॅम म्हणजे 8400 ग्रॅम होतील. बरोबर आहे. किलोचे 8000 होतील आणि हे 400 म्हणजे 8400 ग्रॅम होतील. आणि वस्तूचं वजन किती आलेलं आहे? 5400 ग्रॅम आलेलं आहे. दोघांची वजाबाकी किती होईल? 8400मधून 5400 गेले तर काय राहतील? 3000 राहतील. हे काय होतील? ग्रॅम होतील. आपल्याला वजन कशामध्ये विचारलेलं आहे? किलोग्रॅममध्ये. 3000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम होतील? 3 किलोग्रॅम. 3 किलोग्रॅम होतील. बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे आणि उत्तर 3 किलोग्रॅम आहे. नेक्स्ट 5.3 आहे. तर आपण असं लिहू शकतो 5 आणि 4 यांचा गुणाकार 5 चौक 20 आणि हे 3 ॲड करणार म्हणजे 23 होतील आणि छेद आपला 4 राहील. 23/4 याला आपण कसं लिहू शकतो? 23/4 म्हणजे काय होईल? याची जर व्हॅल्यू काढली आपण 4 पंचे 20 4 7 28 हे काय येतील? लिटरमध्ये. याची किंमत किती आलेली आहे? 5.75 लिटर आलेली आहे. तर आता या व्हॅल्यू आपण चेक करू. आपला टेबल या प्रकारचा आहे. या टेबलमध्ये 5.75 लिटर आहे. हे लिटर येथे आहे. 5.75 आहे. तर आता पर्याय काय दिलेत आपल्याला? 5.25 मिलीलिटर होईल का? मिलीसाठी घेतला आपण तर 5.75 आणि 1 2 तिसरं घर आहे म्हणजे आपण याला 1000ने गुणावे लागेल. बरोबर आहे. तर ही किंमत किती येणार आहे? 5.25 होईल का? होणार नाही. म्हणजे हा पर्याय येणार नाही आपला. नंतर 45 ग्रॅम होईल का? हे लिटरमध्ये दिलेले आहे. ग्रॅममध्ये होईल का? नाही होणार. हा पण पर्याय आपला येणार नाही. 57.50 येईल का? डेसिलिटर. आता डेसी पाहिजे आपल्याला. डेसी येथे आहे. पुढचंच घर आहे म्हणजे काय होईल? 5.75 गुणिले 10 करावे लागेल. बरोबर आहे. कारण पुढचं घर असल्यामुळे 10ने गुणावं लागेल. तर ही किंमत किती येणार आहे? 57.5. हे उत्तर असं येईल. म्हणजे 5.75 लिटर म्हणजे 57.50 डेसी लिटर होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर येणार आहे. पुढची किंमत चेक करायची गरज नाही कारण उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट 2306 ग्रॅम यापैकी कोणता पर्याय बरोबर असेल? आता ग्रॅम दिलेत आपल्याला 2306. ग्रॅम येथे आहे. किती दिलेलं आहे? 2306. तर आता हेक्टोग्रॅम किती होतील पहा. हेक्टो 1 2 म्हणजे काय येते? 2306. आपण डाव्या हाताला आलोत म्हणजे 1 2 घरं म्हणजे 100ने भागावे लागेल. 100ने भागितलं हे 2 0 कॅन्सल केले तर हा पॉईंट 2 घरं येथे येईल म्हणजे 2306 होईल. 23
याची किंमत काय येणार आहे 23.06 होणार आहे हेक्टोग्रॅम. 23.06 हेक्टोग्रॅम हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. त्यामुळे पुढच्या व्हॅल्यू काही चेक करायची गरज नाही, पहिलाच पर्याय आपला बरोबर आलेला आहे. आणि आपल्याला एकच पर्याय निवडावा असं सांगितलेलं आहे. 2 पर्याय असते तर आपण दुसरा पर्याय चेक केला असता. नेक्स्ट येथे मित्रांनो 7.5 चौरस मीटर दिलेले, त्याचे किती चौरस सेंटीमीटर. चौरस मीटर हे क्षेत्रफळ आहे, तर आपल्याला चौरस सेंटीमीटर यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर किती दिलेलं आहे 7.5 चौरस मीटर आहे. चौरस मीटर म्हणजे काय हे पहा, चौरस मीटर म्हणजे मीटर गुणिले मीटर म्हणजे काय चौरस मीटर. आपण मीटर स्क्वेअर असं लिहितो ना, मीटर स्क्वेअर, याला मराठीत काय म्हणतात चौरस मीटर. चौरस मीटर म्हणतात मीटर स्क्वेअरला. तर चौरस मीटर असल्यामुळे आपण मीटर इंटू मीटर केलेले. आता 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर बरोबर आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर आपण 7.5 गुणिले मीटर आहे, येथे आपण 100 लिहिणार, येथे मीटर आहे, येथे आपण 100 लिहिणार. तर हे मीटरऐवजी आपण आता काय लिहिणार सेंटीमीटर. म्हणजे येथे सेंटीमीटर झाले, येथे सेंटीमीटर, तर हे काय होतील सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर, म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर होईल. म्हणजे काय होईल चौरस सेंटीमीटर. आता पहा 7.5 2 झिरो आणि हे 2 झिरो म्हणजे 4 झिरो वाढतील. आणि पॉईंट कुठे येणार आहे आपला, पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे हा पॉईंट कुठे येणार आहे आपला येथे येईल बरोबर आहे. पूर्ण गुणाकार केला आपण तर पॉईंट येथे येईल. म्हणजे उत्तर काय येईल 75,000. हे काय होतील चौरस सेंटीमीटर. किंवा एक सूत्र पण आहे मित्रांनो, 1 चौरस मीटर. 1 चौरस मीटर म्हणजे काय 10,000 चौरस सेंटीमीटर. या सूत्राचा उपयोग करूनही आपल्याला उत्तर काढता आलं असतं. 1 चौरस मीटर म्हणजे 10,000 चौरस सेंटीमीटर, कारण 10,000च होतील. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य म्हणजे 10,000च होतील बरोबर आहे. 75,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट एका नळातून दर सेकंदाला 25 मिली पाणी वाहून जात असल्यास 2.5 तासामध्ये किती लिटर पाणी वाया गेले. आपल्याला लिटरमध्ये काढायचं आहे, 2.5 तासामध्ये काढायचं आहे आणि सेकंदाला दिलेले आपल्याला. तर 2.5 तासाचे आपण काय करू सेकंद तयार करू. म्हणजे 2.5 तासाचे सेकंद किती होतात हे सर्वप्रथम आपण कॅल्क्युलेट करू. 2.5 तास म्हणजे काय होतील 2 तास आणि 30 मिनिट म्हणजे 2.5 तास होतील बरोबर आहे. 2 तास आणि 30 मिनिट म्हणजे 2.5 तास. तर आता एका तासाचे 3600 सेकंद असतात. मग 2 तासाचे किती होतील 36 दोन्ही 72 म्हणजे 7200 होतील. आणि हे प्लस 30 मिनिटाचे सेकंद किती होतील 30 मिनिट, याला आपल्याला 60 गुणावं लागेल. 6 18 म्हणजे 00. 30 मिनिटाचे सेकंद किती होतील 1800 होतील. दोघांची जर बेरीज केली आपण 7,000 8,000 टोटल 9,000 होतील. एवढे सेकंद होतील. 2.5 तासाचे एवढे सेकंद होतील. तर आता 1 सेकंदाला 25 मिली पाणी वाया जाते. तर 9,000 सेकंदाला किती पाणी वाया जाईल पहा. एका सेकंदाला पाणी किती वाया जाते 25 मिली. एका सेकंदाला 25 मिली पाणी वाया जाते. तर आपल्याला 9,000 सेकंदचं काढायचं आहे. तर किती आपण काय करणार 9,000 तिरपा गुणाकार गुणिले 25 आणि भागिले 1 म्हणजे 1 काही लिहायची गरज नाही. 9,000 गुणिले 25 हे किती होतील 25 9 225 आणि शून्य किती येते 1 2 3 1 2 3. हे काय होतील हे मिली लिटर होतील. मिली लिटर 2,25,000 मिली लिटर होतील. हे आपल्याला काय पाहिजे लिटर पाहिजे. लिटर पाहिजे म्हणून आपण काय करणार याला 1,000ने डिवाईड करणार. 225 भागिले 1,000 म्हणजे 3 शून्य कॅन्सल होतील. तर उत्तर काय येईल 225. हे काय होतील आता लिटर होतील.
हे उत्तर आलेलं आपलं मिलीलिटरचं. आपल्याला विचारलेलं आहे लिटरमध्ये, म्हणून लिटर किती होतील 225. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला या सर्वांची बेरीज किती ग्रॅम असणार आहे ग्रॅममध्ये विचारलेली आहे. त्यामुळे सर्वांचे युनिट आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर करावे लागतील. येथे किलोग्रॅम आहे, डेकाग्रॅम आहे, डेसिग्रॅम आहे आणि मिलीग्रॅम आहे. सर्वांचं रूपांतर आपल्याला ग्रॅममध्ये करावं लागेल आणि नंतर सर्वांची बेरीज घ्यावी लागेल. आता 0.5 किलोग्रॅम आहे. किलोग्रॅम याचे ग्रॅम किती होतील? आपला टेबल घेऊ आपण. आपला टेबलमध्ये आपल्याला 0.5 किलोग्रॅम आहेत. किलो येथे आहे. 0.5 किलोग्रॅम त्याचे आपल्याला ग्रॅम करायचे आहेत. तर 1 2 3 घरं आहेत. म्हणजे आपण या साईडला चाललो आहोत उजवीकडे, म्हणजे काय करणार गुणाकार. म्हणजे याला काय करावं लागेल 0.5 ग्रॅम करायचं, म्हणून 3 घरं म्हणजे 1000ने गुणावे लागेल. बरोबर आहे. नंतर 50 डेकाग्रॅम. 50 डेकाग्रॅम याची किंमत काय येणार आहे डेकाग्रॅम. आता 50 डेका दिले आहेत आपल्याला, त्याचे ग्रॅममध्ये करायचे आहेत. एकच घर आहे. बरोबर आहे. म्हणजे याला आपण काय करणार इथे 50 गुणिले 10 करणार. म्हणजे हे काय होतील 50 गुणिले 10. नंतर 500 डेसिग्रॅम आहे. 500 डेसिग्रॅम त्याचं आपल्याला ग्रॅममध्ये करायचं आहे. 500 डेसिग्रॅम आहेत आपल्याला ग्रॅममध्ये, म्हणजे एक घर आपल्याला डावीकडे यायचं आहे, म्हणजे 10ने भागावं लागेल. म्हणजे 500 याला येथे मित्रांनो 5000 आहे. प्रश्नामध्ये 5000 आहे, आपण 500 लिहिलेलं आहे. 5000 डेसिग्रॅम आहेत, तर येथे 5000 होतील आणि आपल्याला 10ने भागावे लागेल. बरोबर आहे. आणि 5 लाख मिलीग्रॅम. 5 लाख मिलीग्रॅम आहेत. मिलीग्रॅम त्याचं आपल्याला काय करायचं ग्रॅम करायचे आहेत. 5 लाख मिलीग्रॅम आहेत. मिली येथे आहे, ग्रॅम येथे आहे. 1 2 3 घरं. 3 घरं म्हणजे आपण 10 100 1000ने डिवाईड करणार. म्हणजे 5 लाख याला 1000ने डिवाईड करणार. आता प्रत्येकाची किंमत काय येईल 5 पुढे 3 शून्य वाढतील. 0.1 नंतर म्हणजे याची किंमत काय येणार 500 येणार. 50 गुणिले 10 म्हणजे हे पण 500 होतील. 0 0 कॅन्सल, म्हणजे हे पण काय होईल 500 येणार आहे. आणि ही पण किंमत काय येईल 3 शून्य कॅन्सल होतील. काय राहतील 500च राहतील. सगळ्यांच्या व्हॅल्यू किती आल्या 500 500 500. सगळ्यांची बेरीज सांगितली आपल्याला. सगळ्यांची बेरीज किती येणार आहे 2000. 500 1000 1500 आणि 2000. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला ह्या दोघांची वजाबाकी करायची आणि उत्तर काढायचं आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे. 2 उत्तरं काढायची आहेत आपल्याला. तर पहा हे किती दिलेलं आहे 23 किलोमीटर आणि 46 डेकामीटर. 23 किलोमीटर आणि प्लस आहे ते 46, म्हणजे हे अंतर आहे. हे किती होतील 23 किलोमीटर त्याचं आपल्याला डेकामीटर. पर्याय कसे दिलेले आहेत मीटर किलोमीटर मीटर किलोमीटरमध्ये पर्याय दिलेले आहेत, म्हणून आपण सर्वांचं काय करू मीटरमध्ये रूपांतर करू. आता 23 किलोमीटर आहेत, त्याचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 23ला 1000ने गुणावं लागेल, म्हणजे 23000 होतील. बरोबर आहे. किलोमीटरचं मीटरमध्ये केलेलं आहे आपण. आणि प्लस 46 डेकामीटर आहेत, त्याचं आपल्याला मीटर करायचं आहे. 46 डेका आहेत. डेका किती आहेत 46. आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. मीटर एकच घर पुढे, म्हणजे हे काय होईल 10ने गुणावं लागेल. 46ला 10ने गुणलं म्हणजे काय येणार आहे 460. 23460 हे काय येतील मीटर. आता नंतर 19 किलोमीटर आहेत. 19 किलोमीटर आहेत. किलोमीटर आणि 8 हेक्टोमीटर आहेत, म्हणजे प्लस 8 हेक्टोमीटर आणि प्लस 6 डेकामीटर आहेत. आता पहा 19 किलोमीटर म्हणजे किती होतील मीटर 19000 मीटर होतील. आणि प्लस 8 हेक्टोमीटर आहेत. आता
येथे आणि मीटर येथे, 1-2 घरं पुढे आहेत, म्हणजे काय 100ने गुणावे लागेल आपल्याला, म्हणजे 8ला 100ने गुणावे लागेल, बरोबर आहे. आणि प्लस 6 डेकामीटर आहेत, डेका आहेत 6 मीटर येथे, म्हणजे 1 घर पुढे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, येथे 10ने गुणावे लागेल, म्हणजे हे किती होतील पहा, 19,000 होतील. हे काय होईल, 800 होतील आणि हे 60 होतील. ही बेरीज किती येईल, 19,800 आणि 60, म्हणजे काय होईल 19,860, बरोबर आहे. आता आपल्या ह्या दोघांची किंमत काढली आपण, दोघांची वजाबाकी घ्यायची आपल्याला, म्हणजे या संख्येतून ही संख्या आपल्याला वजा करायची. 23,460 मधून 19,860 वजा करायची आपल्याला. वजाबाकी केली, 0 0, 14तून 8 गेले 6, इथे 1 10 3 0, म्हणजे काय होईल 3600. हे काय येतील आपले मीटर येतील, बरोबर आहे. जर आपण किलोमीटर कन्वर्ट केल्याला तर हे काय होईल 3.6 किलोमीटर होतील. 3600 मीटर किंवा उत्तर काय येईल आपलं 3.6 किलोमीटर. हे पहा 3600 मीटर येईल किंवा 3.6 किलोमीटर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 बरोबर आहेत. 2 अचूक पर्याय निवडा. तिसराही बरोबर आहे, मीटरमध्ये घेतला तर तिसरा बरोबर आहे आणि किलोमीटरमध्ये घेतला तर चौथा बरोबर आहे, म्हणजे हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, म्हणजे 3 आणि 4 आपले उत्तरं बरोबर आहेत. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.